पाटील शिंपाळकर जिल्हा परिषदेचे सदस्य, शिवाजीराव देशमुख पंचायत समितीचे सभापती, माधवराव पिसाळे जिल्हा परिषदेचे सभापती, शंकरराव कथेवार माजी नगराध्यक्ष, संतोष कुलकर्णी माजी नगराध्यक्ष, अजय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, गंगाधरजी पाटील भिंगे, देवारे चंद्रकांत लक्ष्मणराव माजी जिल्हा परिषद सदस्य, संतोष पाटील माजी तालुका उपाध्यक्ष, रामराव नाईक जिल्हा परिषदेचे सभापती, प्रतिमा देशमुख माजी तालुका अध्यक्ष, गंगा रेड्डी कोट गोरे शहापूरकर, दीपक शहाणे माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस पार्टी, जनार्दन बिरारदार माजी युवक काँग्रेस उपाध्यक्ष, प्रशांत पाटील सरपंच संघटनेचे ते अध्यक्ष आहेत, प्रशांत पाटील आचेगावकर माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस पार्टी, अभय देशमुख माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, शंकरराव बाटापूरकर मातंग समाज संघटनेचे प्रमुख आहेत, पप्पू रेड्डी माजी पंचायत समिती सदस्य यासह हजारो प्रमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे। मी या निमित्तानं माननीय देशमुख साहेबांना विनंती करतो, अशोकराव चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावे। राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळेजी, माजी खासदार प्रतापरावजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार तुषार राठोडजी, राम पाटील रातोळकरजी, त्याचबरोबर ज्यांनी आता पक्षात या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केला, काँग्रेसचे आमचे एक तरुण सहकारी जे 2.5 वर्षापूर्वी काँग्रेसमधून पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले, जितेश अंतापूरकर, विजय भाऊ, मंचावलांच्या विजयाताई, आमच्या ताई माधवीताई, उपस्थित देगलूर आणि बिलोली मतदारसंघातून तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख सहकारी बंधूंनो आणि सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सहकारी आणि मित्रांनो, मला अतिशय आनंद आहे की आज एक माझे तरुण सहकारी जितेश अंतापूरकर हे